आणि सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। वंचितनं विशाल पाटलांना पाठिंबा दिलेला आहे। अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना वंचितनं पाठिंबा जाहीर केलेला आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वंचितनं विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। सांगलीतून विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि विशाल पाटलांना वंचितनं पाठिंबा जाहीर केलेला आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विशाल पाटलांनी बंडखोरी करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला होता। अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आणि आता वंचितनं विशाल पाटलांना पाठिंबा दिलेला आहे। हा आत्ताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। सांगलीमधून चंद्रहार पाटलांना ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळत होती। विश्वजित कदम विशाल पाटलांसाठी आग्रही होते, मात्र त्यानंतर विशाल पाटलांनी बंडखोरी केली आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता वंचितनं त्यांना पाठिंबा दिलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? नक्कीच वंचितच्या एक बैठक झाली, त्या बैठकीत विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत शिक्कामोर्तब झालेला आहे। काही दिवसापूर्वी विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती आणि त्यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती। त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी त्यावेळेस वक्तव्य केलं होती, आम्ही पूर्ण परिस्थिती बघू तिथली आणि त्यानुसार ठरवू की विशाल पाटील यांना पाठिंबा द्यायचा की नाही। विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आणि आता अपक्ष उभं राहिलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि वंचितनं आज त्यांना पाठिंबा दिलेला आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय आता अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना वंचितनं पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे आता विशाल पाटलांची ताकद या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळतंय।